नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर माहेराची वाट या नावाची कथा कथन करत आहे. रामा लक्ष्मणाची आई आजारी होती. 70-80 वर्षाची म्हातारी. पिकलं पान कधी गळून पडलं सांगता येत नव्हतं. मागच्या आठवड्यात जास्तच आजारी पडली. दवाखान्यात नेली. डॉक्टरांनी सारं उपाय केलं, पण शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, आता माझा इलाज खुटला. न्या जावा घरी. करता येईल तेवढी सेवा करा. ईश्वरी इच्छेपुढं कुणाचाच इलाज चालत नाही. आणि म्हातारीला घरी आणली. मधल्या सोप्यात झोपवलीत. म्हातारीला 2 लेक, थोरला रामा, धाकटा लक्ष्मण. आणि म्हातारीला एकच लेक, ती डोंगराच्या पलीकडे वाडीत दिलेली. तिचा बी नवरा भरल्या संसारातनं उठून गेलेला, रानमोल बिचारी. आता आईला बरं नाही हे सांगावं, आता तिला पाठवायचा होता. रामाचा थोरला पोरगा सांगाय गेला, आत्ते आजीला लई बरं नाही, जशी असशील तशी तुला बोलवले असा सांगावा आलाय. म्हटल्यावर ताईने बिचारी वारं पाणी झाली. तिच्या काळजात धस झालं. घडाळा डोळं व्हायला लागलं. डोळ्यातनं गंगा यमुना व्हायला लागल्या. पदराच्या शेवटांनी ती डोळं पुसायला लागली. पण पाणी हटता हटत नव्हतं, तुटता तुटत नव्हतं. का? मूळचा चुमाळा एवढा होता. ती मनात म्हणायला लागली, 8 दिवसापूर्वी बघून आलतो, आई धडधाकट होती. असं अचानक काय झालं? तिने हातात धडपा घेतला आणि माहेराची वाट चालायला लागली. इकडं रामा लक्ष्मणा दारात बसली होती. भावकीत 4 माणसं आली होती. रामा लक्ष्मणा खाली मान घालून बसलेली. भावकीची माणसं अवांतर चर्चा करत होती. आता म्हातारीच्या मरणाचं आणि आजारपणाचं त्या शेजापाजाऱ्याशी भावकीतल्या माणसांनी काही दुःख आहे. कारण खरं दुःख रामा लक्ष्मणाला आणताही निलाच. कारण परदुःख शीतल. दुःख ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकी सारा मायेचा बाजार. रामाला आठवलं, मी थोरला 12 वर्षाचा असताना, लक्ष्मणा त्यापेक्षा लहान 10 वर्षाचा. आणि ताईनी ती तर तिला कळतच नव्हतं. ती 7-8 महिन्याची असतानाच रामाचा वडील रामाला सोडून गेलेला. आईनं लहानाचं मोठं केलं. एवढा मोठा संसार केला. गावाला लाजवील असा, पै पाहुण्यास लाजवील असा. गावानं तोंडात बोट घातलं. एवढं चांगला संसार केला आणि आई आपल्याला आता सोडून जाणार म्हणून रामाचं घळाळा पुपुट्या ठाम पडत होतं. सारी जण आता ताईनीची वाट बघत होती. थोडा वेळ निघून गेला आणि ताईनी आली. गलीच्या तोंडाला आली. तिनं आई म्हणून हंबरडा फोडला. आली दारात आली. रामा लक्ष्मणा उठून उभा राहिली. दादा कसं आहे आईला? हाय जरा बरी. ताईने आत आली. हातात धडपा तिथंच टाकला. मधल्या सोप्यात गेली. आई म्हणून आईच्या अंगावर पडली. कुणीतर लाईट लावली. काय होतं हो म्हातारीत? नुसता हाडाचा सांगाडा. डोसक्याला केस नाही, पापणीला केस नाही. उगोच बोराडा बुचडा बांधलेला. लुकू 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 घाटा हलत्याला. पापण्या मिटलेल्या. तोंडात दात नाही, तोंड बोळक. सऱ्या अंगावरच्या शिरा दिसत्याला. नुसत्या कुडी जीव उरलेला. 8 दिवस म्हातारीने पाण्याचा ते अन्नाचा कण तोंडात घेतला नव्हता. आणि लेक आली आणि लिकीचा स्पर्श झाला. जसा लिकीचा स्पर्श झाला तसं म्हातारीला कळलं कोण आलं ते. अहो तिला कळना वे, ती आई होती ना. 9 महिने ओझं वागवलं. हाताचा पाळण्या, नेत्राचा दिवा केला. 18 धारा पाजल्या. तिला आलं ते कोण ओळख ना का? म्हातारी मनात म्हटली, आली माझी वंची घार आली. आणि म्हातारीनं डोळं उघडलं. पडदाल्यानं डोळ्यानं म्हातारी सगळीकडे बघू लागली. कोणीतरी माणसं पुढे गेली. म्हातारीला उठवून बसवली. बितळा मागे उसशी गाठली. म्हातारी गौरीचा मुकुटा बसल्यागत बसली. मधल्या सोप्यात गर्दी फुल.
माणसं म्हातारीला बघत होती. ताईने आली म्हणून आली होती. सगळ्या गर्दीवरनं म्हातारी पडदा आलेल्या डोळ्यानं नजर फिरवायला लागली आणि मग नजर रामावरच थांबली. का तर म्हातारीनं आपल्या संसारातनं काय 5-10 तोळं सोनं केलं होतं. आता वय थकलं. मग म्हातारीनं सगळं दागिनं रामाकडे दिलं आणि रामाला म्हटली, बाळा ह्या दागिन्याच्या 3 वाटण्या केल्यात बघ. एक तुला घे, एक लक्ष्मणाला दे आणि माझ्या माघारी 3री वाटणी माझ्या लेकीला दे. तसं मला वचन दे. रामानं तसं वचन दिलेलं. आणि आता शेवटच्या घटका म्हातारी मोजत होती. रामानं दिलेलं वचन त्याला आठवा म्हणून म्हातारी रामाकडे बघत होती. रामानं ओळखलं आईला काय म्हणायचं आहे. कारण म्हातारीला बोलता येत नव्हतं, पडदाल्या डोळ्यानं दिसत नव्हतं, तरी रामावर नजर थांबली. म्हणून रामानं ओळखलं आईला काय म्हणायचं आहे ते. तरी पण रामा एवढ्या माणसात काय बोलला नाही, नुसतं हातानं खुणवलं. त्याला बी कारण तसंच होतं. म्हातारी आजारी पडल्याबरोबर रामाच्या बायकोनं लक्ष्मणाच्या बायकोनं दोघा नवराशनी मुठीत घेतलं, त्यांचं कान भरलं आणि स्पष्ट सांगितलं, जरी दागिन्याच्या 3 वाटण्या केल्या असल्या आणि 3री वाटणी नंदची असली, तुमच्या बहिणीची असली तरी द्यायची नाही. आम्ही हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, एवढा संसार केला आणि आयत्याच्या पैत ती घेऊन जाईल, द्यायचं नाही. मी सांगतो असं करा. गावदरीची 1/2 एकराची पट्टी विकत घेतली तेव्हा दागिनं मोडलं म्हणून सांगा. आणि लईच तुम्हाला वचन दिलं म्हणताय का नाही. धर्मराजानं वचन पडलं नाही काय, वचनचा टेंबा सांगताय तुम्ही. जर बहिणीची लई कळकळीत असलं तर इकत घेऊन द्या जावा, पण हाय ते दागिने आम्ही देणार नाही. हे अगोदर असं ठरलं होतं. पण आता आईला काय सांगायचं म्हणून त्यानं हातानं खुणवलं, म्हणजे तुझ्या मनासारखं करतो. हळूहळू गर्दी पांगली. आलेली माणसं निघून गेली. ताईने आली होती, साखर पाणी देत होते. म्हातारीचं नरडं वल्ल होत होतं. लेक आली ती ताजी तवानी झालती. 2ऱ्या दिवसापासून गडीतली माणसं बघायला यायला लागली. का म्हातारा माणूस मात्याड झालं म्हणजे पुन्हा नजर पडायचं नाही. माणसं याची बघून जायची. 1-2 दिवस यातनं निघून गेलं आणि एक दिवशी एक बाई आली शेजारची. ताईनी जवळ बसली, म्हातारीला बघितलं आणि सांगितलं. ताईनीला म्हटली, बाई तुझ्या आईच्या दागिन्याच्या 3 वाटण्या केल्या. एक रामाने घेतली, एक लक्ष्मणाने घेतली. तुझी वाटणी त्यांच्याकडेच आहे, पण ती वाटणी तुला दागिन्याची देणार नाहीत असं माझ्या कानावाला. ते खरं आहे. गावंदरीची 1/2 एकराची जमिनीची पट्टी घेतली तेव्हा दागिनं मोडलं म्हणणार. बघ बाई तू. ताईने नुसतं ऐकून घेतलं, डोळ्यातलं पाणी पुसलं, मनात म्हटली, काय करायचं मला दागिनं. मला कळत नव्हतं तेव्हा माझा वडील गेला. आईच आमची वडिलांनी बा झाली. रक्ताचं पाणी हाडाचं काढं करून आईनं संसार उभा केला. भावकी संग टक्कर दिली आणि एवढा संसार करून आता आई बी आपल्याला सोडून जाणार. मला काय करायचं दागिने. ती मुकी झाली, एक शब्दानं बोलली नाही. पुन्हा 2-3 दिवस निघून गेलं आणि म्हातारी आता मरणारी नक्की झालं. गलीच्या तोंडाला कुत्रं रडायला लागली. लिंबावर घुबाड घुमायला लागलं आणि आबाळात टिटवी ओरडायला लागली. म्हातारी मरणारी नक्की झालं. आणि मग मात्र ताईनी रात्रभर जागी उलत पलत रामाला झोप लागणं, लक्ष्मणाला झोप लागणं. आई सोडून जाणारे नक्की. कारण शेजापाजाऱ्याशी काही ती आपल्या कामातच होती. त्यांना काय घेणं देणं आहे. जगराटीच आहे. का परदुःख शीतल. दुःख ज्याचं त्याला, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं. बाकी सारा मायेचा बाजार. ताईनी सेवा करत होती, पण आता सारं संपलं होतं. का वटलेल्या झाडाला किती जरी पाणी घातलं तर पालवी थोडीच फुटणार आहे.
1-2 दिवस निघून गेला आणि पाट्याची म्हातारी देवाघरी निघून गेली. आई म्हणून रामानं हंबरडा फोडला, ताईनीनं आई म्हणून हंबरडा फोडला. धडाडा बित्तासंग टकरा घ्यायला लागली, गडाला लोळायला लागली. खरं दुःख त्यांना झालं. रीतिरिवाज म्हणून, जगराटी म्हणून माणसं गोळा झाली. म्हातारीला दहन दिलं. 3ऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झालं. 10वी दिवशी 10वी झाली आणि 13व्या दिवशी उत्तर कार्य सुद्धा झालं. आता उत्तर कार्य झाल्यावर पै पाहुण्याने राहायचं नसतं, लेकीने बी राहायचं नसतं. ताईनीला शेवटचं आयार बाहेर केलं. ताईनी निघाली, दारात आली. संपानं सायकलला पिशवी अडकली होती. रामा लक्ष्मणा दारात होता. तिने पदराचा बोळा तोंडात घातला आणि मागं फिरून बघितलं. भरलं घर मोकळं मोकळं तिला दिसलं. तिला हुंदका आवरला नाही. येतो दादा, येतो बापू ती म्हटली. पाठमरी होणार एवढ्यात रामा पुढे गेला आणि ताईनीला म्हटला, ताई तुझं दागिने द्यायचं होतं. खरं गावंदरीची पट्टी 1/2 एकराची खरेदी केली तेव्हा दागिने मोडलं ग. कशाला दादा मला दागिनं? नकत मला दागिनं. अरे मी रानमुंड बाई, नुसतं माझ्या गावात आलासा आणि गलीने फिरलासा तर वाघासारखा आहेसा. मला कोण फट म्हणायचं नाही रे. नकत मला दागिनं. तसा रामा पुढं म्हणून म्हटला, तसं नाही ग ताई. अगं आईनं राख दिवशी निवद शिवला नाही. मी गेलो पुढं पाया पडलो निवदाच्या. म्हटलं आई तू सुखानं जेव, तुझं दागिने मी देतो. तवा कावळ्यांचं झगरं पडलं व मग मात्र ताईनीला सहन झालं नाही. दादा म्हणून तिनं रामाच्या गळ्यात मिट्टी मारली आणि म्हणली, दादा नक्कत मला दागिने. अरे एवढा भाकरी सारखा चांद गेला आणि हे दागिने घालून मी कशाला मिरवू रे? दादा जरी मी दागिने घेतलं तर आईच्या माघारी तुझ्या घरला याला मला वाट नाही राहायची. नाही दादा वाट राहायची. आईच्या माघारी तुझ्या घरला याला मला वाट राहू दे. आणि ताईनीनं पदराचा बोळा तोंडात घातला आणि ताईनी पाठमोरी झाली. आली आली ताईनी डोंगर वाटेनं डोंगरावर उभी राहिली. मागं वळून बघितलं, वळी नगर वसली होती. आभाळात बघितले, एकटीच घर तळपत होती. पुढं बघितलं, सासर दिसत होतं. मागं बघितलं, माहेर दिसत होतं. अहो सासरची वाट लांबची असून तिला जवळची वाटली आणि माहेराची वाट जवळची असून तिला लांबची वाटली. माहेराच्या वाटेवरची चिमटभर माती उचलून ताईनीनं आपल्या कपाळाला लावली आणि आपलीच सावली सोबतीला घेऊन ताईनी वाट चालत राहिली, चालत राहिली, चालत राहिली. का? परदुःख शीतल. दुःख ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं. बाकी सारा मायेचा बाजार, मायेचा बाजार. धन्यवाद.